पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला गेला। पोलिसांनी आता सूरज शुक्ला नावाच्या माथेफिरूला अटक केली आहे। हातात कोयता घेऊन तो पुतळ्याच्या चौथऱ्यावरती चढला होता। सूरज शुक्ला मूळचा वाराणसीचा असल्याची ही माहिती आहे। 1.5 महिन्यांपासून तो पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहत होता, तर तो कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित नसल्याची माहिती आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, त्यांना हे कृत्य का केलं होतं याची पोलीस आता चौकशी करतायत। या घटनेनंतर काँग्रेसही आक्रमक झाली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलाय। नावाचा इसम आहे, तो यूपी मधून आलेला आहे। त्यासाठी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। विचारपूस करणं चालू आहे। त्यासाठी सविस्तर विचारल्यानंतर पुन्हा डिटेल कळेल आपल्याला त्याचा उद्देश काय होता, काय करतो। नाही, तो आता विचाराचा भाग आहे, तपासाचा भाग आहे। तो अजून तो सांगतो, जसं बोलतो तो खात्री करत आहोत। तो सांगतो प्रत्येक गोष्टीला आम्ही विश्वास ठेवत नाही, प्रत्येक गोष्ट आम्ही खात्री करून घेतो। आम्ही प्राथमिक या ठिकाणी आलो होतो, मला असं वाटलं म्हणून मी मारलं म्हणतो, दुसरं काही कोयता कुठून आणला होता? तो वाई या ठिकाणी घेतला होता। तो नारळ सोळाचा कोयता होता। तो माझे रुद्राक्ष वगैरे विकायचा, त्यासाठी घेतलेला होता। तर नेमकं हा शुक्ला आहे कोण पाहूया। सूरज शुक्ला हा मूळचा वाराणसीचा रहिवासी आहे। 1.5 महिन्यांपासून तो पुण्यातील विश्रांतवाडीत राहतोय। रुद्राक्ष माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचा त्याचा व्यवसाय आहे। वाईतून कोयता खरेदी त्यानं केला होता, तर कोणत्या राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी त्याचा संबंध नाहीये असं आता कळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।